सर्वात आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक छोटी प्रस्तावना देतो तुम्हाला. एक नगरसेवक वामन सखाराम म्हात्रे यांनी जे काम केले आजपर्यंत, हे मला वाटतं माझ्याविषयी जास्त पत्रकार माध्यमांना जास्त माहिती आहे. आणि वामन म्हात्रेंनी फक्त वॉर्डापुरती काम नाही केलंय, तर संपूर्ण डोंबिवलीसाठी त्यांनी तो एवढा मोठा त्याग, एवढा मोठा सगळा संग्राम केलाय. हा फक्त वॉर्डापुरती नाहीये, हा पूर्ण शहरासाठी केला होता. आणि ही जी केलेलं आहे, ही जे सगळं जे काही यत्न केला आहे, हा आम्हाला कुठे खंड करायचा नाहीये. आणि त्यामुळे आम्ही ही नगरसेवक वामन म्हात्रेंचं नाव टिकून राहावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आलो आहोत, करणार आणि करत राहू. चूल पेटवण्याचा विषय नाहीये, मला फक्त माझ्या वडिलांचं नाव जिवंत ठेवायचं आहे. त्यांनी जी कामं केलीत आम्ही वाढू शकत नाही, पण आम्ही ती कामं टिकू जरी शकतो एवढंच. त्यामागे मी माझ्या ऑफिसचं ओपनिंग केलं नाहीये. माझ्या ऑफिसमध्ये मी सत्यनारायणाची पूजा केली होती, त्यानिमित्त सर्वांना बोलवलंय. आणि काम आज नाही करत आहोत, आम्ही काम याच्या आधी सुद्धा केले. याच्या आधी 2 निवडणुका सुद्धा आम्ही बाबांची तब्येत बघून मी आणि माझे काका आम्ही दोघं करत आलो. नाही असं अजूनपर्यंत कोणत्या राजकीय आहोत. फक्त आज आम्ही आमच्या बाबांचं नाव फक्त अस्तित्व टिकून राहावं यासाठी प्रयत्न करतो. मला वाटतं आमची 5वी टर्म आहे, तर आम्हाला पक्षाने वेळोवेळी जी काही आम्हाला जबाबदारी दिली आहे ती आम्ही वेळोवेळी पार पाडली आहे. आणि दरवेळी आम्हाला याआधी सुरुवातीला 1 प्रभाग होता, त्यानंतर कालांतराने 2 झाले, कालांतराने पुन्हा त्याचे 3 झाले. पण आम्हाला पक्षाने जी जबाबदारी दिली आजपर्यंत 2 प्रभागांची, ती आम्ही झेपली आहे, पेलली आहे. निवडणूक उभे राहण्यासाठी इच्छुक आहात? 100%. माझ्या वडिलांच्या वॉर्डात मी निवडणूक लढणार 100%. माझं बोलणं झालं. साहेबांनी सुद्धा माझी पूर्ण जबाबदारी सुद्धा घेतली. साहेबांनी मला माझी पूर्ण जबाबदारी घेतली. साहेब मला स्वतः बोलले, तुझी संपूर्ण जबाबदारी माझी आहे.